जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण खंडोबा देवाशी घनिष्ठ नातं असणाऱ्या एका देवीबद्दल माहिती घेणार आहोत. ही देवी म्हणजे श्री जानाई माता. जानाई देवी ही संपूर्ण जेजुरी गडाची त्या ठिकाणची असणारी ग्रामदेवता आहे. संपूर्ण जेजुरी वासीय लोक हे त्या ठिकाणी खंडोबा बरोबरच जानाई देवीचा सुद्धा मानपान करतात आणि जानाईचं क्षेत्र हे खंडोबाच्या जेजुरी पासून ते इतर अनेक भागांमध्ये पसरलेलं आहे. म्हणजे अनेक खेड्यांमध्ये, पाड्यांमध्ये, काही गावांमध्ये जानाईची उपस्थानं निर्माण झालेली आहे आणि या उपस्थानांमध्ये अनेक भक्तांच्या अंगामध्ये जानाईचा संचार सुद्धा येतो आणि स्वतः माझ्या हाताने जवळपास 4 ते 5 जानाई देवीच्या ज्ञानमाळी म्हणजेच गुरुदीक्षा सुद्धा झालेल्या आहे. मग नेमकी खंडोबाच्या जेजुरी नगरीची असणारी ग्रामदेवता म्हणजे हिचं नेमकं खंडोबाशी नातं काय, नेमकी ही जेजुरीमध्ये कशी प्रगट झाली आणि ह्या देवतेचं महात्म्य याविषयी फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जानाई देवीची संपूर्ण सत्यकथा बघणार आहोत आणि त्याबरोबरच तिचं आणि खंडोबाचं काय नातं आहे हे सुद्धा जाणणार आहोत. बघा, जेजुरी गडावरती असणारं एक ठिकाण म्हणजे श्री गंगाधर कडा. गंगाधर कडा नावाच्या एका कडेकपारीच्या कोपऱ्यावरती ओढ्याच्या जवळपास आपल्याला श्री जानाई देवीचं मंदिर बघायला मिळतं. ही जी जानाई देवी आहे या मंदिरामध्ये देवीचा स्वयंभू तांदळा आहे. या स्वयंभू तांदळाला शेंदूर लेपन केलेलं असतं आणि वरतून त्याला चांदीचे 2 मुखवटे घालून त्या ठिकाणी त्याला साडी वगैरे नेसवून अलंकार पूजन केलं जातं. शृंगार केल्यानंतर ह्या जानाई देवीचं स्वरूप हे मनामध्ये भरण्याजोगं असतं. ज्या ज्या वेळेला खंडोबा देवाचा मानपान देण्याची पाळी येते त्या त्या वेळेला खंडोबाच्या आधी ह्या जानाईचा मानपान काढण्यात येतो आणि ज्या वेळेला खंडोबाचं नवरात्रोत्सव स्थापन केलं जातं, नवरात्रोत्सव म्हणजे त्या ठिकाणी षड्रात्रोत्सव असतो, म्हणजे 6 दिवसांचा असतो. तर ज्या वेळेला हे खंडोबाचं षड्रात्र सुरू होतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी जाऊन श्री जानाई देवीचा मानपान, तिची त्या ठिकाणची मिरवणूक, ओटी, खण, नारळ, नैवेद्य, पूजा, अभिषेक हे सर्व विधी केले जातात. ह्या जानाई देवीबद्दलची कथा अतिशय रोचक आहे बरं का. ही जानाई देवी नेमकी जेजुरीमध्ये कशी आली, काय आली ते आता आपण जाणून घेणार आहोत. जानाई देवी हिचं खरं नाव त्या ठिकाणी आहे श्री ज्वालामुखी देवी. जानाई देवीचं जे ज्वालामुखी स्वरूप आहे हे नवदुर्गाच्या एका स्वरूपाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणजेच बघा, जी जगदंबा दुर्गा आहे तिलाच त्या ठिकाणी भ्रामरंबिका, त्यासोबतच ज्वालामुखी इत्यादी नावाने ओळखलं जातं. ज्वालामुखी म्हणजेच एक प्रकारचा तप्त लावा रसाचा स्फोट. या असणाऱ्या गंगाधर कड्याच्या ह्या कपारीमधल्या मंदिरामध्ये तप्त ज्वालामुखीचा साठा आहे असं म्हटलं जातं आणि या तप्त साठ्यावरची त्या ठिकाणी असणारी रक्षणकर्ती देवता म्हणजेच ज्वालामुखी आणि या ज्वालामुखीने त्या ठिकाणी एका पर्वताच्या गुहेमध्ये स्वरूप धारण केलं. म्हणजे पर्वताला म्हटलं जातं गिरी. पर्वत म्हणजे गिरी. पर्वताच्या गुहेमध्ये ज्वालामुखीने अवतार धारण केला म्हणून तिला नाव पडलं त्या ठिकाणी ज्वालागिरी. आता असं म्हटलं जातं की कुठल्याही देवाला जर प्रगट व्हायचं असेल तर त्या देवाला सगुण स्वरूप धारण करावं लागतं. जसं तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी असणारी जगदंबा श्री रेणुका माता ही त्या ठिकाणी पार्वतीचं शरीर होतं, आधी तिची आत्मा होती आणि महाकालीचा अंश होता. रेणुका अवतार हा तिघींचा मिळून बनलेला आहे, तो पूर्ण पार्वती अवतार नाही. त्याबरोबरच असणारी श्री तुळजाभवानी, तुळजाभवानीमध्ये सुद्धा शरीर पार्वतीचं परंतु शक्ती महासरस्वतीची होती. म्हणजे महासरस्वती आणि पार्वती असा तुळजाभवानीचा मिश्र अवतार आहे. त्याबरोबरच खंडोबा, खंडोबा हा त्या ठिकाणी 3 देवांचा एकत्र मिळून बनलेला अवतार आहे. जरी त्याला आपण शिव अवतार म्हणत असलो, भैरव अवतार म्हणत असलो तरी सुद्धा खंडोबामध्ये त्रिगुण एकत्र आलेले आहे. त्याविषयी मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच पद्धतीनुसार ही जी ज्वालामुखी देवी होती, जिलाच पर्वताच्या गुहेमध्ये प्रकट झाल्यामुळे ज्वालागिरी म्हटलं गेलं, या देवीला सुद्धा अवतार प्रकट करण्यासाठी, सगुण स्वरूप धारण करण्यासाठी एका शरीराची आवश्यकता होती आणि ते शरीर ह्या ज्वालामुखी देवीने कसं शोधलं ते आता आपण बघूया. बघा, बंगाल प्रांतामधून एका वेश्येची मुलगी एकदा जेजुरी गडावरती खंडोबाच्या दर्शनासाठी आली. जेजुरीच्या खंडोबाचं त्या वेश्येच्या मुलीने दर्शन घेतलं आणि तिच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण कुठेतरी आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला देव प्रसन्न होईल.
ऐशो आरामाने भोगविलासामध्ये वाढलेली ही वेश्तीची मुलगी ही एका सद्गुरूला शरण गेली आणि या सद्गुरूंचं नाव होतं श्री भगवानगिरी महाराज. भगवानगिरी महाराज हे त्या काळामध्ये असणाऱ्या गंगाधर कड्याच्या गुहेमध्ये तपस्या करत होते. आता गंगाधर महाराजांची काय कथा आहे हे सुद्धा मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल. सध्या आपण आता जानाईबद्दल बोलत आहोत. आता ही वेश्तीची मुलगी भगवानगिरी महाराजांना शरण गेली. त्यांचे तिने पाय पकडले आणि त्यांना विनंती केली, स्वामी मला गुरु मंत्र द्या, मला तुम्ही तुमचा उपदेश द्या आणि मला कृतार्थ करा, तुमच्या पदरामध्ये घ्या. आता भगवानगिरी महाराज त्या ठिकाणचे खडतर तपश्चर्या करणारे संन्यासी गृहस्थ, सदा बालब्रह्मचारी. आता या बालब्रह्मचारी संन्यासी असणाऱ्या भगवानगिरी महाराजांना अचंबा वाटला की वेश्येची मुलगी आहे आणि आपण जर हिला गुरुमंत्र दिला तर उद्या आपल्यावरतीही बोट उचललं जाईल. त्यांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी तिला आज्ञा दिली. ते म्हणाले, हे बघ बाई, ही जी गुहा आहे या गुहेमध्ये ज्वालामुखीचं जागृत स्थान आहे. ही ज्वालामुखी अतिशय उग्र देवी आहे. तू हिच्या नावाने तपस्या सुरू कर. जर तू तपश्चर्या पूर्ण करून ज्वालामुखीला प्रसन्न करून घेतलं तर मी तुला गुरुमंत्र देईल. आणि काय आश्चर्य, त्यांना वाटलं की ही मुलगी तिथून निघून जाईल किंवा कंटाळेल, 2-3 दिवस जाप करून वापस फिरेल. अहो, त्या वेश्येच्या मुलीने त्याच गुहेमध्ये ज्वालामुखी देवीची खडतर अशी नितंत 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि काय आश्चर्य, तप्त ज्वालामुखी साक्षात जगदंबा ज्वालागिरी तिच्यासमोर प्रगट झाली आणि तिला बोलली की बोल, तुला काय पाहिजे. वेश्येच्या मुलीने सांगितलं, माते मला काहीही नको, मला फक्त तूच पाहिजे. आणि मग नंतर ज्वालामुखी मातेने तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि तिला आशीर्वाद दिला की यानंतर तुझं आणि माझं स्वरूप एक असेल. या गुहेमध्ये माझ्यासोबत तुझी सुद्धा पूजा केली जाईल आणि मला अवतार धारण करण्यासाठी जे शरीर हवं होतं ते शरीर मी तुझं वापरत आहे. आणि ज्वालामुखी माता या वेश्येच्या मुलीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी एकरूप झाली. आणि त्यानंतर भगवानगिरी महाराजांनी सुद्धा त्या ज्वालागिरीला, नंतर ही जी मुलगी होती हिलाच ज्वालागिरी म्हणण्यात आलं, देवीचंच नाव तिला प्राप्त झालं. या ज्वालागिरी मुलीला, वेश्येच्या मुलीला भगवानगिरी महाराजांनी गुरुमंत्र दिला, कानमंत्र दिला, उपदेश दिला आणि त्या ठिकाणी तिने जिवंत अशी संजीवन समाधी घेतली. या संजीवन समाधीलाच त्यानंतर मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं आणि ज्वालामुखी माता आणि त्या ठिकाणी असणारी ही मुलगी एकरूप झाल्यामुळे, दोघी एका स्वरूपाला मिसळल्यामुळे त्या ठिकाणी त्या मूर्तीला 2 मुखवटे लावले जातात. एक मुखवटा हा ज्वालागिरी नावाच्या मुलीचा असतो तर दुसरा ज्वालामुखी जगदंबेचा असतो. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी ह्या मंदिराची स्थापना झाली. ज्वालामुखी किंवा ज्वालागिरी ह्या शब्दाचाच पुढं अपभ्रंश होता होता तो ग्रामीण बोली भाषेमध्ये जानाई असा शब्द तयार झाला. पुढे ही जानाई देवी अनेक भक्तांना पाहू लागली, अनेकांचे नवस इच्छा पूर्ण होऊ लागले आणि मग भक्तांनी ह्या ज्वालागिरीपासून एक एक दगड नेऊन आपापल्या गावामध्ये स्थापन केला आणि अशा पद्धतीनुसार गावोगावी तिकडच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये जानाई देवीची स्थानं निर्माण झाली. आता जानाई नावाची आणखीन एक देवी आहे जी आसरा स्वरूपामध्ये असते बरं का. तिला त्या ठिकाणी शेंदूर लेपन केलं जात नाही, तिला त्या ठिकाणी थंड पाणीच ओतलं जातं. आणि ही आसरा रूपी असणारी जानाई देवी म्हणजे काय हे मी माझ्या आसराच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी माझा आसरांवरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी साती आसरा भाग 1, साती आसरा भाग 2 आणि साती आसरा भाग 3 हे मी तयार केलेले आसरांवरचे 3 व्हिडिओ बघावे, जे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती खाली दिसतील. या व्हिडिओमध्ये मी आसरा रूपी जानाईची सुद्धा माहिती दिलेली आहे, परंतु आपण या ठिकाणी जेजुरी क्षेत्रातील जानाईबद्दल बोलत आहोत. आणि अशा पद्धतीनुसार या जेजुरीच्या जानाईचा प्रचार आणि प्रसार आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झाला. जेजुरी गावाला त्या ठिकाणी कुठलंही ग्रामदैवत नव्हतं. खंडोबा हा त्या ठिकाणचा अधिपती, जेजुरी नगराचा स्वामी, परंतु तो त्या जेजुरी नगराचा राजा झाला. जेजुरी नगराला ग्रामदैवत हवं होतं आणि हे ग्रामदैवत नंतर जानाई देवी म्हणून प्रसिद्ध पावलं. जेजुरी नगरामध्ये लवथळेश्वर नावाचा शंकर आहे, परंतु तो त्या ठिकाणचा असणारा स्थान देवता आहे. अख्खी ग्रामदेवता म्हणजे जी संपूर्ण जेजुरी नगराची आई लागेल अशा देवीची गरज होती आणि तीच गरज या ठिकाणी ज्वालागिरी देवीने, ज्वालामुखीने पूर्ण केली. त्यामुळेच तिला खंडोबाची मोठी बहीण म्हणून संबोधल्या गेलं. म्हणजे बघा, जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुम्ही स्वतः देवत्वाला प्राप्त करू शकता. एवढा मोठा उदात्त संदेश आपल्याला या कथेमधून मिळतो. तर ही जानाई
घृष्णेश्वरी देवीची सत्यकथा यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करत आहोत. ही कथा याच्या आधी आपल्याला केव्हाही यूट्यूबवरती, गुगलवरती किंवा कुठल्याही वेबसाईटवरती ऐकायला वाचायला मिळालेली नसेल. तर अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि एकदा कथा संपवण्याच्या आधी, आज नवरात्राचं पहिला दिवस आहे, म्हणजे षडरात्र खंडोबाचं. तर या ठिकाणी आपण खंडोबाचं दर्शन घेऊया. वरती म्हाळसाकांत खंडोबा याची अश्वारूढ मूर्ती आपल्याला दिसते आणि त्याला मी त्या ठिकाणी शृंगार केलेला नाही आहे, कारण नेमकीच पूजा मांडून झाली आहे. आणि इथे खाली खंडोबाची घटस्थापना झालेली आहे. त्याच्या बाजूला खंडोबाची सर्व आयुध, त्याचे अलंकार ठेवलेले आहे. वारू, भंडारी, वसारी, दिवटी, बुदली. आणि एक मला सांगावंसं वाटतं, ज्यांच्या घरामध्ये दिवटी आणि बुदली असते त्यांनी खंडोबाचा ग्रंथ वाचेपर्यंत ही दिवटी प्रज्वलित करावी. अखंड दिवा तर आपला नेहमी सुरू ठेवावा. तर आता या व्हिडिओमध्ये थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय शिव मल्हार.